नवरात्रातल्या षष्ठी किंवा सप्तमी तिथीला आपल्याकडे घटाला कडकण्या बांधण्याचा रिवाज आहे. घटावर टांगलेल्या मंडपीला या कडकण्या बांधल्या जातात किंवा देव्हाऱ्याला बांधल्या जातात आणि आपल्या इच्छेनुसार आपण या कडकण्या आपल्या कुलदेवीच्या मंदिरात किंवा जवळच्या एखाद्या देवीच्या मंदिरात सुद्धा बांधू शकतो. कडाकणी हे नावच इतकं मजेशीर आहे. काही भागामध्ये महाराष्ट्रात याला फुलोरा म्हणून सुद्धा ओळखतात. तर या फुलोऱ्यामध्ये असतात अशा कडक खुसखुशीत पुऱ्या, म्हणून त्याला कडकणी असं नाव पडलं असेल. आणि या फुलोऱ्यामध्ये असतात कणकेपासूनच बनवलेले विविध सौभाग्य अलंकार, जसं की बांगड्या, वेणी, जोडवी, हळदी कुंकवाचा करंडा, अंगठी, डोरलं, नथ, विड्याचं पान आणि फणी. एरवी लहानपणी आईने सांगितलेल्या कामांमध्ये अजिबात इंटरेस्ट नसला, रस नसला, तरी सुद्धा कडकण्या करताना मात्र लुडबुड असायचीच. या कणकेचे दागिने डिझाईन करताना कलात्मकतेला अगदी उधाण आलेलं असायचं. नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामिनीचे सर्व लाड पुरवावे, तिला अगदी स्वर्णालंकाराने मढवून टाकावी अशी हौस प्रत्येक भक्ताला असते. परंतु हे सर्वांच्याच आवाक्यात असेल असं नाहीये. परंतु देवीला मात्र गरीब श्रीमंत असा भेद तिच्या भक्तांमध्ये करता येत नाही. अनेक ठिकाणी देवीला किमती दागिन्यांचा साज शृंगार असतो सुद्धा, पण ती काय तुमचे सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक, पाचू यांच्या आशेवर नसते, तर ती कणकेचे अलंकारही आनंदाने आपल्या घटावर मिरवते. आपल्या भक्ताने श्रद्धेने चढवलेले कणकेचे दागिने सुद्धा तिला तितकंच समाधान देतात, किंबहुना त्यापेक्षाही जास्त. कारण की या दागिन्यांवरती चमक असते ती त्याच्या प्रामाणिक भावनांची आणि त्याच्या भक्तीची. गरीब श्रीमंत अगदी सगळ्यांना समान न्याय देणारी अशी साधी सोपी योजना आहे आपल्या प्रथांची. एकदा का हा कडकण्यांचा फुलोरा मंडपीवर चढला की मग घटाची शोभा पाहण्यासारखी असते. देवीच्या स्वरूपाला पूर्णत्व आल्याची जाणीव त्यावेळी वाटते. विजयादशमीला अर्थात दसऱ्याला तळी भरून झाली की मग या कडकण्यांचा प्रसाद आधी तळीच्या मानकऱ्यांना आणि मग घरातल्यांना द्यावा.